मी हिरव्या मुगाची आमटी बनवणार आहे। रात्री भिजत टाकले होते आणि आज कुकरला शिजवून घेतले। त्यात एक बटाटा टाकला होता शिजवताना आणि मीठ टाकलं होतं थोडंसं। तर आता मी साहित्य दाखवते। एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घेतल्यात 2-3, बटाटा, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ आणि बेडगी मिरची पावडर, जिरं, मोहरी आणि फोडणीसाठी तेल। पातेलं तापत ठेवलेलं आहे। आता मी तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात जिरं मोहरी टाकायची। जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या टाकून घेते। कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे थोडी। आता कांदा टाकून घेऊया। गॅस थोडा फास्ट करायचा आहे। कांदा थोडा शिजण्यासाठी चिमूटभर मीठ टाकून घेऊया। कांदा चांगला लाल झाला की आपण टोमॅटो आणि मसाले टाकून घ्यायचे। तर कांदा चांगला भाजलाय तेलामध्ये। आता मी टोमॅटो टाकून घेते। मसाले टाकायचे। थोडंसं जरा चांगलं शिजण्यासाठी कांदा टोमॅटो थोडे पाणी टाकायचे मूग शिजवलेलं आणि 2 मिनिटांसाठी झाकण मारायचे। आता झाकण काढते। तर बघू शकता कांदा टोमॅटो चांगला फ्राय झालाय तेलात। आता मी हे टाकून घेते मूग। आणि मी बटाटे टाकून घेते। तुम्हाला केवढं पाणी पाहिजे तेवढं टाकू शकता। सुकी पण बनवू शकता किंवा थोडं रस्सा बनवू शकता। खूप छान होते भाजी हिरव्या मुगाची। आता मी थोडं पाणी टाकते। जास्त पातळ नाही बनवणार आहे, थोडासा रस्सा ठेवणार आहे। आता मी थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि झाकण मारून शिजवणार आहे। 1-2 उकळ्या आल्या की गॅस बंद करते। तर आता मी बघते उकळी आली का। छान उकळी आलेली आहे। तर मी
थोड्या वेळाने गॅस बंद करते 2 मिनिटांनी. तर मंडळी भाजी तयार झालेली आहे. मी आता तुम्हाला काढून दाखवते एका वाटीमध्ये. खूप छान झाले. तर मंडळी भाजी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.